मंडळी, सध्या सर्वत्रच बिग बॉस मराठी सीझन 5ची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस मराठीचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या कोऱ्या सीझनचं सूत्रसंचालन आता महेश मांजरेकर ऐवजी रितेश देशमुख करताना दिसणार आहे. त्यामुळे आता रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार असल्याने त्याच्यावरती संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. या संदर्भातच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा रनरअप जय दुधाणे याने सुद्धा यावरती भाष्य केलं आहे. तर कलर्स मराठीवर येड लागलं प्रेमाचं ही जय दुधाणेची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या प्रमोशनच्या वेळी जय दुधाणे याने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनवर प्रतिक्रिया दिली आहे. तर याविषयी बोलताना जय दुधाणे म्हणाला, रितेश देशमुख हे सिनियर अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी आणि मराठीमध्येही काम केलं आहे. पण महेश मांजरेकर जेव्हा चावडीवर यायचे तेव्हा तिथे असणाऱ्या आम्हा कुणामध्ये हिंमत नव्हती. जरा जागचं देखील आम्ही हलू. जेव्हा सर बोलायचे तेव्हा सगळे शांत असायचे. त्यांचा एक दरारा होता, असं जय दुधाणे यावेळी म्हणाला. यापुढे तो म्हणाला, बिग बॉसमध्ये मला तर खूपच बोलणं ऐकायला मिळालं. दुसरं कुणी काही केलं तरी मलाच सर बोलायचे आणि मला गृहीत धरायचे. पण महेश सर इज महेश सर यार. महेश सरांचा एक वेगळाच ओरा आहे. आता तेव्हा बिग बॉसचा नवा सीझन येईल तेव्हा कळेल की रितेश सर कसं सूत्रसंचालन करणार ते. यावेळी जयने बिग बॉस OTTचंही उदाहरण दिलं. बिग बॉस हिंदी OTT जेव्हा आलं होतं तेव्हा करण जोहरला होस्ट करण्यात आलं होतं. पण ते वर्कआउट झालं नाही, कारण सलमान खान इज सलमान खान. त्यामुळे मला वाटतं की महेश सरच होस्ट म्हणून मला बघायला आवडेल, कारण महेश सर इज द रिअल बिग बॉस. तर जय दुधाणेप्रमाणे बरेच जण सध्या रितेशच्या या सूत्रसंचालनावर बोट ठेवताना दिसत आहेत. महेश सरच बिग बॉसचे होस्ट असायला हवेत असं बरेच जण म्हणताना दिसतात. तर काही जण रितेश देशमुखला सुद्धा एक संधी द्यायला हवी असं म्हणतानाही दिसतात. तर तुम्हाला काय वाटतं, रितेश देशमुख हा चांगला होस्टिंग करेल का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.